थँक यू. थँक यू डीजे. भाई निश्चित आपण एक चांगली स्पर्धा इथे बघतोय. एक चांगलं क्रीडा संकुल खेळाडूंसाठी उपलब्ध झाल्यानंतर एक चांगली स्पर्धेची आवश्यकता होती. मात्र नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या संकल्पनेतून एका क्रीडा महोत्सवाची निर्मिती इथे झालेली आहे. स्वर्गीय भगवानरावजी भरणे प्रतिष्ठान, त्यांचे अनिकेत दादा भरणे अध्यक्ष आणि सगळी टीम ज्यावेळेस एकत्र येऊन काम करते, त्याने खूप सुंदर असा सोहळा आपल्यासाठी आणलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं कुठल्याही तालुक्यामध्ये काही तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल आहेत. पण अशा प्रकारे एक क्रीडा महोत्सव आयोजित करून तिथे सगळ्या प्रकारच्या खेळाडूंना एकाच मंचावरती संधी देणं, पुणे जिल्ह्यामध्ये मी तरी पहिल्यांदा बघतोय. कुठल्याही तालुक्यामध्ये नाही, कारण अनेक तालुक्यांमध्ये जात असतो. जवळपास पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपण काम केलेलं आहे. परंतु अशा प्रकारे सगळ्या खेळाडूंना एकाच मंचावरती आणणं, हा मला वाटतं हा स्तुत्य उपक्रम आहे आणि नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, चंद्रावरती जो पहिल्यांदा पोहोचला ना, तो अमर झाला. एव्हरेस्ट वरती जो पहिल्यांदा पोहोचला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोण आहे. पण दुसऱ्यांदा कोण पोहोचला हा विचारलं तर कोणी उत्तर देणार नाही. तसं आहे, ही स्पर्धा इंदापूर तालुक्यासाठी पहिली आहेच, मात्र क्रीडा महोत्सव मला वाटते पुणे जिल्ह्यासाठी पहिला आहे. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा होणार आहे. या स्पर्धेचा गवगव होणार आहे आणि ही स्पर्धा याच्यानंतर अनेक कुणी अशा स्पर्धा आणल्या, तरी सुद्धा या स्पर्धेचं महत्व मोठं आहे. अंपायर्स बघू शकता आपण, हा लेट्स प्लेचा इशारा आहे. आणि काय वाजवलं, हलगी? ठीक आहे, वाजू द्या आता. हलगी तर वाजलेलीच आहे. रणशिंग फुंकलेला आहे. पहिला बॉल ऑफ द फायनल. ओ ये पहली गेंद। ओए होए 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 होए! क्या जबरदस्त ये गेंद थी। गेंद अच्छी थी, एक तरफ शिवराज है, यंग टैलेंटेड है और एक्सपीरियंस सामने शफीक शेख है। एक तरफ अनुभव है तो दूसरी तरफ सीख है। तो दोनों का तगड़ा और ये दर्शक देख लीजिए, तालियों का शोर देख लीजिए क्योंकि एक तरफ टीम गलांडवाड़ी तो दूसरी तरफ टीम बिग वन है। दूसरी गेंद के लिए शिवराज तैयार शफीक शेख के लिए। यस, यस, यस. या अगोदरचा बॉल खरं तर एकच डाव जर तुम्ही दुसऱ्यांदा वापरला तर काय होतं मैदानामध्ये बघितलंय. आठ ओव्हर मॅच करायची गरज नव्हती. लागलाय, वाह डॅनी लागलाय. वाह! गळाला मासा लागलाय. डॅनी सकट एक जबरदस्त डान्सिंग अंपायर. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन म्हणजेच डॅनी सकट. असा नाही आतापर्यंत मी ना, जे वाजंत्री असतात ना, तुमच्याकडे असतात का? असं वाजंत्री असतात ना, ते बरोबर कोणाच्या खिशात पैसे ओळखतात. इथे सुद्धा उजव्याच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता ओ, आणि ओ, ओ. मागणी होती. अंपायरनी कैसे शैली के अगर दिखे तो सबसे प्रभावित करने वाला है। पहले साल क्रीड़ा महोत्सव इस बार कभी याद आएंगे। पहले साल क्रीड़ा महोत्सव में नरेश जी ढोमे सर हमारे साथ में जुड़ गए, ये बहुत बड़ा योग है। और एक और बताओ, फुल ललित गेंद थी, पूरी तरह से बीट करा यहाँ पर शिवराज ने। फिलहाल देखिए तो अक्षय भैया भर ने इनका मोस्ट वेलकम यहाँ पर होता हुआ स्वागत है। अक्षय भैया आपका, आ जाइए मंच के ऊपर। लगातार बीट करा रहे, एक गेंद में आपने कहा वेराइटी, आपने अच्छी गेंदबाजी की और दूसरी गेंद थोड़ी सी शॉर्ट, उस पे 4, लेकिन उसके बाद में वापसी की है शिवराज ने, शफीक शेख को रोका है। यस, काय बॉलिंग आहे. वाह! वाह! युवा खेळाडूनं इथे प्रभावित केलेला आहे. पहिला चेंडू त्यानं अप्रतिम टाकला होता. शफीकनं दुसरा चेंडू अप्रतिम खेळला होता. थोडासा अप्परकट खेळला डीप पॉइंटला. मात्र त्यानंतरचे 2 बॉल जो आखूड टप्प्याचा उजव्याच्या बाहेर टाकला, त्याला अधिक गती दिली आणि त्यानंतरचा आजचा गुडलेनचा आत्ताचा बॉल अत्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी. हे युवा टॅलेंट आहे. एका अनुभवी खेळाडू समोर आपलं गुणवत्ता, आपला दर्जा सिद्ध करतोय गोलंदाज शिवराज. इस बार गलती की है, इस बार गलती की है। ओ ओ ओ, इसको क्या हुआ? पकड़ो इसको, थोड़ा सा पकड़ लो इसको। कहाँ कहाँ कहाँ, इधर जाऊं उधर जाऊं, लेफ्ट मारो राइट मारो। अब मुश्किल है। ये अलग शैली से डायरी अंपायर करते हुए, व्हाइट बाहर करते हुए, वाओ!
जैक्सन माइकल जैक्सन इसके शरीर में कब घुसता है पता नहीं चलता सर जी। एक एक गोष्ट मला सांगायला आवडेल तुम्हाला, की रणजित सिंह ज्यावेळेस इंग्लंडमध्ये खेळायचा ना, त्यावेळेस तिथल्या वर्तमानपत्रांनी रणजित सिंहबद्दल लिहिलं होतं, की त्याच्या मनगटात बॉल बेअरिंग बसवलंय. मला वाटतं या अंपायरच्या शरीरामध्ये सगळीकडे बॉल बेअरिंग आहेत. ओए कडक, कडक शॉट, एक चांगला फटका, गॅपमध्ये खेळलाय, वेग सुद्धा बॉलला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू, मागे मात्र चेंडू पुढेच, पुढेच आणि पुढेच 4 रन. क्वालिटी शॉट देखने मिला, क्वालिटी डांस बीच मैदान में देख रहे हैं। एक कमाल का चौका आप देखिए, थोड़ा-सा आसान ही इनसाइड आउट खेलने की कोशिश थी, कवर के ऊपर से खूबसूरत यहाँ पर आपने देखा शिवराज की तारीफ की सर जी, मैं शिवराज के बारे में बताना चाहूँगा। ये शिवराज एक लेदर खिलाड़ी है, इन फॉर्म अगर खेल रहे हैं, लेदर खेलते हैं, शिवराज है, स्वप्निल है, प्रसाद है, एक बेहतर खिलाड़ी, यंग टैलेंटेड है। लेकिन उसके सामने ये देखिए 3-4 गेंदें दौड़ गई, लेकिन फिर भी प्रेशर लिया नहीं शफिक ने। एक चौका खूबसूरत जड़ा, 2 चौके आए, 1 अतिरिक्त रन, 9 रन आए पहले ओवर में। चांगली टीम आहे. त्यामुळे निश्चित शफिक देखील चांगला खेळाडू आहे. सातत्याने मोठा अनुभव शफीककडे आहे. या अगोदर त्याने बघितला एक कव्हर ड्राईव्ह त्यानंतरचा स्क्वेअर कट अत्यंत सुंदर फटके होते दोन्ही आणि 2 चौकार खेचत पहिल्या षटकामध्ये 8-9 धावा आलेल्या आहेत. मला वाटतं संमिश्र सुरुवात आहे. फार चांगली आपल्याला म्हणता येणार नाही. पण एवढीच खराब देखील नाहीये. 4 बॉल डॉट असतील मात्र 9 धावा धावफलकावरती आहे. चांगली सुरुवात. 8 ओवर का मुकाबला है, राहुल बना हमारे पास, दोनों के बीच में लड़त है अब। ओए होए होए! इस बार भी देखिए अरे अरे! अंपायर को बीच मैदान में होता क्यों है? सर के हाथ पकड़ता क्यों है? ये पता चलता कहाँ है? क्योंकि खूबसूरत गेंद जो डाली है। चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. हे इंदापूर तालुक्याचं भविष्य आहे. ग्राउंडमध्ये आपण बघू शकतो. स्क्रीनवरती देखील बघू शकतो. अरुज यस उंच आकाशामध्ये चेंडू फसलेलं टायमिंग आणि पहिला धक्का. फिलहाल अगर देखिए तो प्रेशर बनाया था, अगर देखिए अरबाज पिछली 6 गेंदें शफीक शेख ने पेश की थी, वो कहते हैं मौका मिला नहीं था। इस बार मौका मिला, पहली गेंद बहुत अच्छी डिलीवरी थी, दूसरी गेंद खेलने में विवश पे रहे, तो वहां पर अरबाज शेख की विकेट, राहुल आए, राहुल छाए। ये बेहतर वापसी कहेंगे मेरे हिसाब से। 8 ओवर के मैचेस से आपका गेम बदल जाता है, आपकी थिंक बदल जाती है सर जी। तो इसीलिए कहते हैं रुक के खेलना, या क्या आपका स्टेट बदल जाता है। निश्चित भाई 8 षटकांचा सामना म्हटलं की सगळ्या योजना वेगळ्या असाव्या लागतात. ज्यावेळेस सामना 4 ओव्हरचा असतो, तुम्ही पहिला राउंड, दुसरा राउंड, तिसरा, चौथा राउंड 4 ओव्हरचे खेळलेले आहेत. तेच प्लॅनिंग घेऊन तुम्ही सकाळी सेमीफायनलमध्ये आलात तर ते जमणार नव्हतं. तिथं तुम्ही वेगळ्या थिंकिंगने खेळायचं होतं. कारण T20 आणि वन डे मध्ये जेवढा फरक पडतो ना, तेवढा 4, 6, 8 ओव्हरमध्ये पडतो. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, फसलेला फटका, क्षेत्ररक्षक खाली आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. तो लीजिए
फिलहाल अगर देखिए सर जी बातचीत यही हो रहा है, आप 8 ओवर का मुकाबला खेल रहे हैं। ऐसा नहीं कि अगर आपके जेब में ₹1000 आते हैं, तो ₹1000 के हिसाब से आप खर्चा करिए, कोई दिक्कत नहीं है। लेकिन आपके जेब में जब ₹100 है, तो आप ₹100 के हिसाब से खर्चा कर लीजिए। अगर देखिए 8 ओवर का मैचेस है, आप 48 गेंदें आपको खेलना है, संयमी पारी खेलिए, क्योंकि एक बड़े शॉट से कोई विनर बनता नहीं है। एक गेंद में आप उल्टा-पुल्टा खेलना चाहते हैं, इसका मंत्र यही ना, बने तो बनी रहे अब्दुल गनी। तो यही यहाँ पर काम हुआ। कल का तब तकरीबन 6 ओवर का मैच है और एक ही गेंद खेला है और सर के बाल पकड़ेंगे, नोच लेंगे। अब क्या फ़ायदा है जनाब कि जब चिड़िया चुग गई खेत तो बजाए पत्थर, कुछ फ़ायदा बनता नहीं है। विकेट आई और न्यू बैटर अब बल्लेबाज़ी करने के लिए मैदान में आकाश आए हैं। 9 रनों के ऊपर 2 झटके लगातार, ये बड़े झटके राहुल ने दिए। और राहुल की बात करें तो ऑन हैट्रिक, क्या क्रीड़ा इंदापुर क्रीड़ा महोत्सव, राहुल अपनी क्या हैट्रिक पूरी करेंगे? क्या इस साल के हैट्रिक लेने वाले गेंदबाज बनेंगे? राहुल निकले और पीछे के बिल्कुल नजदीक आया था मामला, करीबी मामला बना था। वो मौका था हैट्रिक का, लेकिन निकल गई 4 रन। अंपायर ने इशारे असे केले, मला वाटलं ₹200 उधार आहेत खेळाडूकडे. वो सागर दादा के पास गए, वो 200 नहीं 2000 भी निकाल देंगे, वो इसको दिक्कत नहीं है। वो थोड़ा-सा प्रेशर में आए थे सागर दादा, उन्होंने कहा कूल रहिए। मैसेज देके चले गए सागर दादा, विकेट गई है लेकिन कूल रहिए। चला काय मॅच आपण बघतोय. 2 विकेट लागोपाठ काढल्यानंतरचा बॉल ज्या पद्धतीने खेळला होता, कमालीचा शॉट. यस. ओ हो. इथे काय घडतंय? काय घडतंय? नाही, सगळं काही बिघडतंय. चेंडू हातामध्ये, फलंदाज बाद. या षटकातला तिसरा फलंदाज बिग वन संघाने गमावलाय. छोड़ दीजिए। ये दोनों अंपायर की तरफ भी बात करें, एक तरफ किरण का जलवा है, अभी तक देखिए नहीं, किरण भी एक अच्छे डांसर के रूप में आते हैं, लेकिन किरण अब तक किरण का कुछ हिला नहीं है किरण। क्या किरण है वो थोड़ा-सा देर ले रहे हैं, सब दर्शक को लगता है कि किरण का डांस हो जाए थोड़ा-सा। निश्चित किरण सर सुद्धा इंदापूरला रिप्रेझेंट करतात आणि जबरदस्त अंपायरिंगच्या माध्यमातून त्यांनी देखील आपला एक वेगळा ठसा या परिसरामध्ये निर्माण केलेला आहे. बघायचंय, सगळ्यांना बघायचं की किरण देखील कशा प्रकारचे किरण सर डान्स करू शकतात. ती सुद्धा वेळ येईल जरूर. मात्र डॅनी सगळ आपल्या समोर आहेत आणि त्याने भरपूर मनोरंजन केलं. जाऊया मैदानामध्ये. मला राहुलचं कौतुक करायचंय. राहुलचा पहिला चेंडू निर्धाव होता. त्यानंतर पुन्हा फलंदाज लागोपाठ 2 बाद केले. एक बॉल जो शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफूट पॉइंटच्या डोक्यावरून तो गेला आणि अगदी जवळून गेला. सगळ्यांच्या काळजात थोडंसं धस्स झालं होतं. काही लोकांना असं वाटत होतं की हॅट्रिक व्हावी. काही लोकांना असं वाटत असेल की होऊ नये. लेंथ बॉल कट केला चेंडूला. बॅकफूट पॉइंट कडून खराब क्षेत्ररक्षण. धावेची शक्यता नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे, दुधानं पोळलं तर ताक सुद्धा फुंकूनच प्यावं लागतं. तो निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे इथे ती काळजी घेणं गरजेचं आहे. 3 गडी बाद झाले त्या षटकामध्ये. अत्यंत सनसनाटी निर्माण करणारं षटक, वादळी षटक आपण सगळ्यांनी बघितलंय. याबरोबरच 2 षटकांचा खेळ संपला. 4 धावा मात्र या षटकामधून, 13 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बिग वन. अडचणीमध्ये सापडलेला संघ. पहिल्या षटकामध्ये किती शांतपणे त्यांनी सुरुवात केली होती. काही बॉल डॉट जरूर झाले होते. मात्र 9 धावा त्या षटकामधून आणल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं जे काही मनसुबे होते, त्या सगळ्यांवरती पाणी फिरवलंय. मनसुबे उधळून लावलेत आणि 3 फलंदाज बाद करत इथे गलांडवाडीला सामन्यात परत आणलेलं आहे. विशेष म्हणजे मी ज्यावेळेस बिग वनच्या संगणकाला विचारलं, की काय झालं या अगोदर या 2 संघांमध्ये? तर त्यांनी सांगितलं, खूप वेळा आम्ही आमने-सामने आलो. अगदी फायनलमध्ये आलो. फायनलला आम्ही कधी हारलो, कधी त्यांनी हरवलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ अगदी ताकदवान आहे. बलाढ्य संघ आहे. आणि आज पुन्हा एकदा
म्हणजे कित्येक वेळा दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय, खडे चारलेत, धूळ चारलेली आहे, आसमान दाखवलंय, मातीत लोळवलंय, चारी मुंड्या चीत केलंय, खडे चारलेत एकमेकांना. आज पुन्हा एकदा एकमेकांसमोर आहेत आणि ही गाठ एकमेकांची इथे पडलेली आहे. प्रत्यक्षात या सामन्याचं काय होणार आहे मला माहित नाही. सलीम भाई तुम्ही सांगू शकाल? अब तो क्रिकेट की यही कहानी है, अनिश्चित भरा हुआ खेल क्रिकेट है। अभी तो कोई ऐसा पैदा नहीं हुआ कि जो क्रिकेट के बारे में बातचीत कर सके। शिवराज, ये बहुत बड़ी विकेट है, ये मैच टर्न करने वाली विकेट है, शफीक शेख को जाना पड़ेगा बाहर, शिवराज ने दिला एक और बढ़िया सफलता। गेम चेंजर ऑफ द मोमेंट, शिवराज सेट ऑन फायर। थँक यू डीजे. काय घडतंय, काय बिघडतंय, आपण काय बघतोय, क्रिकेट काय असतो याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळतंय. बिग बनचं जी वरची फळी होती, खरं तर एक तगड्या ताकदवान खेळाडूंची फौज होती. मात्र ही फौज धाराशायी होताना आपण पाहिलेली आहे. 4 फलंदाज मागच्या काही चेंडूंमध्ये कोसळ, मला वाटतं उणेपुरे 6 चेंडूही झाले नसतील. 4 फलंदाज बाद झाले. त्यामध्ये शफीक शेखचा सुद्धा समावेश आहे. आणि मला वाटतं मिडल ऑर्डरवरती आता मोठा प्रेशर आहे. कारण पुढे 5 ओव्हर्स आहेत अजून आणि मिडल ऑर्डरच्या 6 विकेट्स आहेत. या साखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटला दिलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला तिथे. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण जरूर आहे. मात्र दुसऱ्या धावेसाठी खेळाडू तयार नाहीयेत. त्यामुळे एकच धाव इथे प्राप्त होईल. धावफलक खूप वेळानंतर पुढे जाणार आहे. धावफलकावरती बघूया. 14 धावा. 4 गडी बाद 14. बिग वन. वो कहते हैं एक तरफ देखिए वो राहुल ने अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन अब अगर देखिए तो अभी नरूटे आए हैं बल्लेबाजी करने के लिए। सामने शिवराज इनफॉर्म गेंदबाज, इंदापुर तालुका का बेहतर गेंदबाजों में इस गेंदबाज का नाम। ओ करेक्ट शॉट है, इस बार वो कहते हैं गेंदबाज जो गेंद डालते हैं उसके ऊपर कड़ा प्रहार है। खरं तर भाई मगाशी आपण चर्चा करत होतो. तुम्ही खूप छान विषय मांडलेला होता, की ही 6 ओव्हरची मॅच नाही, ही 4 ओव्हरची मॅच नाही, ही 8 ओव्हरची मॅच आहे. तर वेगळ्या थिंकिंगने खेळावं लागतं. पण भाई काय आहे, टेनिस क्रिकेट आहे हे. हे टेनिस क्रिकेट वेगळं आहे. या टेनिस क्रिकेटमध्ये हाच ट्रेंड आहे. तुमच्याकडे 9 विकेट पडू द्या, 10व्या नंबरवरचा येणारा खेळाडू आडवे-तिडवे म्हणजे रिव्हर्स खेळेल, तो फाईन खेळेल किंवा कुठलाही शॉट खेळेल तो. असं नाही की तो एकदम टेस्ट क्रिकेट सारखा टिकून खेळेल, बिलकुल नहीं. यावेळेस चांगला फटका होता. अगदी सरळ बॅटने मात्र तगड़ी हिट होती. एकच धाव इथं प्राप्त होणार आहे. तो देखिए थोड़ी-सी हलचल मैं रोक रहा हूँ आपको, थोड़ी-सी हलचल डैनी की तरफ भी देख लीजिए, डैनी के सर के ऊपर से गई है। डैनी कह रहे हैं सर सलामत तो पगड़ी 50, रहेगी जान तो जिएंगे जहान। लेकिन आपने थोड़ा-सा बातचीत की, मैं थोड़ा-सा अलग लहजे पे आप ले जाना चाहता हूँ। आप पूरा महाराष्ट्र का दौरा करते हैं, रायगढ़ में भी बहुत चलते हैं। रायगढ़ का क्रिकेट और पुणे का क्रिकेट, अगर देखिए 8 ओवर का गेम और अब दूसरी तरफ देखिए पुणे का क्रिकेट। 8 ओवर में आपने थिंकिंग की बात की, वो गेंदबाज अलग होते हैं, वो बल्लेबाज अलग होते हैं, लेकिन 8 ओवर के गेम में आपको बनाना पड़ेगा। क्योंकि जब तक आप बनता नहीं है तब तक अच्छा लगता कहाँ है। फिलहाल शिवराज सामने अभी नरूटे, और ये अच्छी गेंद है, ये अच्छी डिलीवरी थी लेकिन उसको सम्मान दिया। वो कहते हैं घी जब सीधी उंगली से नहीं निकलता है घी, सीधी उंगली से उंगली टेढ़ी क्यों करना पड़े। और ये देख लीजिए अच्छा सम्मान दिया। यही क्रिकेट की तकनीक है, अच्छी गेंद को सम्मान दीजिए, खराब गेंद का इंतजार कर लीजिए और वक्त वक्त आने दीजिए, फिर देखिए आप पलटवार कर सकते हैं। वही यहाँ पर करना पड़ेगा। निश्चित एक गोष्ट मी तोच विचार थोडासा पुढे घेऊन जाईल. मात्र धावफलकावरती देखील जाऊया आपण. षटक चौथं या ठिकाणी सुरू आहे. 20 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माफ करा, तिसरं षटक. अपील प्रश्न पंचांकडे जातोय आणि इथे इथे उत्तर मात्र
पंच चर्चा करतायत एकमेकांबरोबर आणि पंचांकडे उत्तर येईल. पेशन्स आपण म्हणतो, की तुम्हाला आता इथे पेशन्सची गरज आहे, की कोणीतरी खेळपट्टीवरती उभं राहायला पाहिजे. त्यांना पेशन्स दाखवायला पाहिजे. विजय मर्चंट एकदा क्रिकेट खेळत होते आणि विजय मर्चंट एकदम टेक्निकली साउंड प्लेयर आपण म्हणतो, की तंत्रामध्ये म्हणजे विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर अशा अनेक खेळाडू आपण पाहिले. तर त्यांनी काय केलं, की एकदा त्यांना एक फटका खेळता आला. स्क्वेअर कट काहीतरी खेळता आला नाही. त्यांनी संपूर्ण पण स्क्वेअर कट खेळला नाही. परत ज्यावेळेस ड्रेसिंग रूममध्ये गेले ते त्याने अर्धा तास लेक्चर दिला खेळाडूंना. याला म्हणतात पेशन्स. तुम्ही असे पेशन्स ठेवा. पण तेंडुलकर ज्यावेळेस खेळायला आला, तेंडुलकर माधव आपटे गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत होतं. एक बॉल स्क्वेअर कट मारला तेंडुलकरला कनेक्ट झाला नाही. दुसरा मारायचा प्रयत्न केला, कनेक्ट झाला नाही. आपटे गेले तेंडुलकर पर्यंत. तेंडुलकरला सांगितलं, "अरे बाळा जरा जपून खेळ." पण ज्यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल होता पुढचाच, डाव्या बगलेतून माधव आपटेच्या असा खणखणी स्क्वेअर कट खेळला होता तेंडुलकरनं. म्हणजे ती एक वेगळी नांदी होती. तुम्ही पेशन्स होतेच, पण त्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा निडर आक्रमकपणा होता आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील सांगितलं की स्कोर थर्ड अंपायर रुके तिसऱ्या पंचाची तिसऱ्या याच्यात मदत पंचांकडे घेतलेली डिसिजन आहे. चालू आहे, त्यामुळे मी वेगळा विषय कारण पुढे आता आणलाय. आपण थोडा वेळ ऐकत राहा. तुम्हाला स्कोर पण देऊ आणि मॅचमध्ये पण ठेवू. काळजी करू नका. सर मला असं म्हणणं वाटतं एखादा पेशंट आयसोलेटर मध्ये गेला त्यानंतर त्या होत्यात काही कुठल्या गोष्टी डॉक्टर काय म्हणतो, की आता वेट अँड वॉच. आमच्या हातात काही राहिले नाही. आता डायरेक्ट वरच्या हातामध्ये. आता त्याच पद्धतीने हे सर्व गोष्टी वरच्या हातामध्ये गेलेल्या आहेत. आणि क्रिकेट असा खेळ आहे, की क्रिकेटमध्ये असं कधी झालेलं नाहीये. अनेक वेळा आपण पाहिले, की 5-5 विकेट पडलेल्या आहेत. आपण मॅच बघितली होती ऑस्ट्रेलियाची मॅच हां. अफगाणिस्तान विरुद्ध. 7 विकेट पडलेल्या होत्या, 7 विकेट आणि तिथून पुढे अँड्रू काय काय त्याचं नाव? मॅक्सवेल काय खेळला. मॅक्सवेलची ती इनिंग वर्ल्ड कप मधली कोणी विसरणार नाही आणि अशा अनेक इनिंग्स आपल्याला क्रिकेटमधून बघायला मिळालेल्या आहेत. एकदा कोलमडलेला डाव सुद्धा तो यहाँ से अगर देखिए चर्चा जारी है बीच मैदान में थोड़ा-सा वक़्त और लगेंगे। चलते फिर से चर्चे होते हैं, पेशेंट के बारे में चर्चे होते हैं और अंपायर के बारे में चर्चे होते हैं। हे बाबा. तिसरे अंपायर त्यांचा योग्य निर्णय पोहोचवतील. चलिए OUT आउट। वो कहते हैं यही बात होती है डिस्कशन बार-बार चर्चे में उसके बाद में चर्चे होते जाते हैं। इसके बारे में होते जाते हैं कि होते हैं, किस साथ होते हैं। क्रिकेट एक गज़ब का खेल है सर जी। अगर देखिए सर जी बात करिए आपने मास्टर ब्लास्टर के कितने ऐसे डिसीज़न हैं कि आपने नर्वस 90 के सबसे ज़्यादा कोई शिकार बने तो मास्टर रहे बने हैं। हर वक़्त शिकार बने लेकिन उसके बाद में उन्हें कतई देखिए अपने ज़बान से उसका जवाब नहीं दिया, अपने बल्ले से जवाब दिया। तो फिलहाल अगर देखिए यश एक अच्छी बल्लेबाज़ी कर रहे थे लेकिन वहाँ पर विकेट। और फिर से एक स्विच हिट जो कि आप देखिए शफीक शेख उसके बाद में उसके पहले खिलाड़ी तो 3 खिलाड़ी स्विच हिट मारते-मारते आउट हुए। तो शायद यहाँ से सीखना पड़ेगा। क्रिकेट सीखने की चीज़ है। अब सीज़न शुरुआत हो रहे था, अब सीखिए। क्रिकेट के मैदान में उतरे तो सीखिए। जितना सीखेगा उतना बढ़ता रहेगा इंसान। फिलहाल सोहेल सैयद आए हैं बल्लेबाज़ी करने के लिए बीच मैदान में। निश्चित पेशन्स महत्वाचे ठरणार आहेत. 5 फलंदाज आता बाद झालेले आहेत. अर्धा संघ पवेलियनमध्ये पोहोचलेला आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भिगवण संघाला डाव सावरायचा आहे. आपल्याला माहित आहे 5 विकेट गेल्यानंतर सुद्धा नेक्स्ट वेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी केलेली खेळी आपण अनुभवलेली आहे, बघितलेली आहे. तर इथूनही डाव सावरता येतो.
किती पेशन्सने, किती स्ट्रेंथने उतरतायत बिग वनकर हे बघायचंय. फुल टॉस चेंडू होता यावेळेस आणि कट करण्याच्या प्रयत्नामध्ये कधी-कधी होतं ज्यावेळेस तुमची टीम अडचणीत येते, त्यावेळेस असा एखादा सोपा बॉल सुद्धा बॅटवरती येणार नाही. कारण प्रेशर असतो आणि क्रिकेट असा खेळ आहे, की तुम्ही जर एकदा दबाव तयार केला, की बरचसं काम तुमचं सोपं होऊन जातं. पण तुमच्यावरती दबाव आला, की तुमचं काम अवघड होऊन जातं. त्यामुळं बऱ्याच वेळा समीक्षक सांगतात, की प्रेशर क्रिएट कसा करताय तुम्ही त्यावरती मॅचचा निर्णय सुद्धा अवलंबून असतो आणि इथे गलांडवाडीने ते काम केलेलं आहे. लेंथ बॉल उचललाय ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. मोठं ग्राउंड आहे त्यामुळे इथे गॅप सुद्धा खूप सहजपणे मिळू शकतात. मात्र प्रेशरमध्ये ते गॅप शोधणं थोडंसं कठीण होणार आहे. प्रेशर के बारे में कहते हैं ना, प्रेशर आपका एक गुरु है। प्रेशर में जो सिचुएशन हैंडल करता है वो खड़ा बड़ा खिलाड़ी भी होते हैं। वो कहते हैं कि प्रेशर एक आपको सीख के देके जाता है। एक तो कहते हैं कि उसके अंदर आपकी नैया पार होती है या फिर नैया डुबो के जाती है। बोर्ड के ऊपर देखिए तो 21 रन लगे, 21 रन। 21 सोहेल सैयद पिच हटे, अच्छा कट किया है, उस डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी आएगा, गेंद को फील्ड करेगा, तब तक सिंगल लेने का मौका। 22 रन लगे बोर्ड के ऊपर, 22 रन लॉस ऑफ 5 विकेट। आपण बघतोय भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित इंदापूर क्रीडा महोत्सव. खरं तर फक्त खेळ हेच भगवानराव भरणे प्रतिष्ठानचं उद्दिष्ट नाही, तर त्याबरोबर आरोग्य हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण बघतोय इथे मैदानाच्या समोर एक अँब्युलन्स देखील उभी आहे, खेळाडूंच्या सेवेसाठी. कारण खेळताना कधी अडचण येऊ शकते आणि त्यामुळं भगवानराव भरणे प्रतिष्ठान इथे सज्ज आहे. उजव्या अक्षा बाहेरचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आणि फसलेला प्रयत्न, धावा मात्र तिथे मिळणार नाही. धावफलकावरती जायचंय भिगवण संघ 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. तर माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे हे खरं तर सगळ्या क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. सामान्य प्रशासनमध्ये देखील त्यांचं काम आहे. भौतिक सुविधा तालुक्यांमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि विशेष म्हणजे आरोग्यासाठी देखील ते कटिबद्ध आहेत. येस, कडक, कडक, पॉवरफुल शॉट, पॉवर हिटिंग आणि 6 धावा. एकदम कड़क। वो कहते हैं स्लॉट में गेंद थी और अबू नरोटे इन्होंने पहुंचा दिया सामने वाले पार्किंग लॉट में। 28 रन लगे बोर्ड के ऊपर। वो कहते हैं वक्त की बात चल रही थी, वक्त सबका बदलता है। तो हम कहते हैं ना, इसके पहले धूप थी काफी कड़क, आज के दिन में अब पूरी तरह से बादल मंडरा रहे हैं। राहुल निकले अभी के लिए, 28 रन लगे बोर्ड के ऊपर। शॉर्ट पिच गेंद, बल्ला पहले घूमा है और बल्ला और गेंद का कनेक्शन नहीं है और बीच मैदान में डैनी भी थोड़ी सी झलकियां ये भी थोड़े से नाराज है, हताश है और कह रहे हैं जनाब ये ओवर की खत्म है कहानी। 4 की कहानी खत्म, 4 के बाद में 28 रन एंड 5 विकेट लॉस ऑफ द टीम बिग वन। यूं जाएंगे, थोड़ा सा डीजे मास्टर को देंगे मौका क्योंकि अभी भी आधा खेल बाकी है। आधा पड़ा हो चुका है, आधा बाकी है। ड्रिंक ब्रेक का समय बीच मैदान में वहां पर है और हम जाते हैं सीधा रुक करते हैं डीजे मास्टर की तरफ। अजीब।
आधा खेल खत्म हो चुका है। अब पांचवें ओवर की पहली गेंद गेंदबाजी मार पे है। अगर देखिए यहाँ से अगर विकेटें बहुत खोई है, रन 28 जरूर आए हैं, लेकिन विकेटें भी आपने 5 खोए हैं। गेंदबाजी मार पे गलांडवाड़ी की तरफ से एक और बेहतर गेंदबाज हेमराज आए हैं। सामने सोहेल सैयद बिग वन के एक स्ट्रेंथ है। अभी नरुटे दोनों एक स्टार खिलाड़ी हैं। अभी भी बाकी है दोनों के ऊपर काफी सारे मदार है। हेमराज और बल्ला पहले घुमा है। शायद अगर देखिए लपेट में लेना चाहते थे, लेकिन शायद बल्ला पहले घुमा है। गेंद और बल्ले का मिलाप होता सर जी, तो ये गेंद आप हमेशा देखते कि बाहर आ सकती थी, लेकिन वो हुआ नहीं है। कनेक्शन चाहिए, सही कनेक्शन, बिजली लगती है। निश्चित आपण ज्या गोष्टीची अगोदरही चर्चा करत होतो. तुम्ही असं वाटलं का कधी, की दोन्ही खेळाडूंनी 5 विकेट पडल्याचं प्रेशर त्यांच्यावरती कधी आहे, असं वाटले का? बिलकुल नाही. आणि हाच ट्रेंड आहे, कारण हे बघायला प्रेक्षक इथे येतात आणि खेळाडू त्यांचं मनोरंजन करतात. गजब का शॉट। ओए होए होए, आमने मला पाठवलंय? और कमाल का शॉट है। ये सोहेल सैयद की ताकत है। सैयद एक बड़े शॉट के लिए जाने जाते हैं। शायद इनको वो बिग वन का रसल दमसल कहते हैं। 2 गेंदों में पहले गेंद डॉट गेंद, दूसरी गेंद पे कड़क कनेक्शन 6 आया। 34 रन लगे बोर्ड के ऊपर। 5 ओवर बीच मैदान में आप देख रहे हैं। गेंदबाज में हेमराज आए हैं और राज करते नजर आ रहे हैं यहाँ पर सोहेल सैयद। जबरदस्त फटका. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आपण बघू शकतो इथे पंचांचा निर्णय. बघायचं दुसऱ्या पंचांकडून या निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला. चेंडू कुठे आहे तो बऱ्याच वेळा कसं होतं, की डेंजर झोन असतो गोलंदाजाचा, की त्याने स्टंपच्या रेषेत यायचं नसतं, फलंदाजाच्या समोर यायचं नसतं. रेड झोन असतो तो खरं तर गोलंदाजाचा आणि वाईड चेंडू आहे. खूपच बाहेर होता. गोलंदाज पंचांच्या समोर असल्यामुळं पंचांना तो निर्णय देता आलेला नव्हता. तशा सूचना असतात ज्यावेळेस एखादा गोल त्याला असं फॉलो थ्रू म्हणतात. व्हाइट बॉल। वाईट सांग मला वाटतं 2 षटकार आलेले आहेत या पार्टनरशिपमध्ये आणि 6व्या गड्यासाठी जवळपास 15-16 धावा जोडलेल्या आहेत या दोन्ही फलंदाजांकडून. उजव्या अक्षाच्या बाहेर पुन्हा आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, टॉस मोठा आहे आणि एक टप्पा घेत सीमारेषा फोडली. 4 रन. क्या बात है, लागलाय। लागलाय गळाला मासा लागलाय। 2 मासे लागले त्यात। एका गळाला सरजी 2 मासे आहेत आणि आहे. एकाकडे पापलेट आहे आणि दुसऱ्याकडे बिग वनची चिलापी म्हणा। संध्याकाळी आहे भाईंना चिलापीचा रस्सा. एक सोहेल सैयद की बल्लेबाजी 39 रन, 39 रन लगे बोर्ड के ऊपर। हेमराज के ऊपर आक्रमण करते हुए सोहेल सैयद और एक बार फुल लेन गेंद थी, बल्ला थोड़ा सा मुरझाया, 1 रन काफी तेजी से लिया। दूसरा रन लेने की मांग रहेगी, लेकिन प्रसाद गलांडे काफी तेज गेंद के ऊपर जाते हुए। यहाँ देखिए आप सोहेल सैयद की बोली देखेंगे तो अलग शैली में नजर आ रहे हैं। 40 रन लगे बोर्ड के ऊपर।
अभी नरूटे और सोहेल सैयद, वो कहते हैं ये दोनों हार्ड हिटर है। इस बिग वन की टीम में अभी भी गहराई है, स्ट्रेंथ है। तो यहाँ से अगर देखिए 40 रन 5वां ओवर प्रगति पे 5 विकेट के नुकसान पे हेमरज इस ओवर में काफी महंगे, एक छक्का एक चौका और 2 दुक्के, इसी के साथ में 12 रन इस ओवर में आए हैं, महंगे साबित हो रहे हैं हेमराज। निश्चित गरज होती या दोन्ही फलंदाजांपैकी कोणीतरी स्टँड घेण्याची आणि दोघांनी तो घेतलेला आहे. 5 विकेट पडलेल्या होत्या. टीम अडचणीत होती. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी फारसा विचार केला. जे चेंडू त्यांना रडारमध्ये आले ते चेंडू त्यांनी बाहेर फेकून दिलेले आहेत. आपण बघतोय ही मॅच. मला वाटतंय भारताची मॅच एकदा होती. तेंडुलकर आणि हरभजन सिंग खेळत होते आणि जवळपास 8 विकेट पडलेल्या होत्या. तेंडुलकरने हरभजनला सांगितलं होतं, की "तू फक्त सरळ बॅटनं सरळ-सरळ खेळ. जास्त काही प्रयत्न करू नको." आणि डेल स्टेन समोर होता. डेल स्टेननी काहीतरी उंगली केली आणि हरभजनने त्याला असा स्ट्रेट सरळ स्टेडियममध्ये फेकून दिला होता. वो भी है और शोएब अख्तर को जो छक्का लगाया था, वो काफ़ी खूबसूरत था। एक और मतलब मिड विकेट के क्षेत्र में जहाँ पर निखिल है, एक रन यहाँ पर आते हुए वो भी मुकाबला वो बहुत तू-तू मैं-मैं हुई थी, जिसके अंदर शोएब अख्तर वो लंबे बाल के नज़र आ रहे थे, लेकिन उसके सामने हरभजन सिंह ने जो छक्का लगाया था, अभी सबको याद है क्योंकि हरभजन पाजी वो बहुत कड़क बल्लेबाज थे। मधल्या फळीतल्या या दोन्ही फलंदाजांनी अभि आणि सोहेल या दोघांनी देखील खुश केलेला आहे. पडलेला डाव सावरलेला आहे. जिथे अडचणीत टीम होती तिथे दोघे उभे राहिलेत आणि काय फलंदाजी आहे. यस कडक, कडक पॉवरफुल शॉट. मात्र क्षेत्ररक्षक नाही तिथे हिमालय आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव इथे प्राप्त होते. धावफलक 1 ने पुढे पोहोचतोय. तो 42 42 धावा आणि 22 धावांची भागीदारी. 20 धावसंख्येवरती 5 बाद झाले होते. तिथून पुढे 22 धावा या दोघांनी जोडलेल्या आहेत. एक अच्छी पार्टनरशिप, अच्छी नींव रखी है। साझेदारी महत्वपूर्ण होती है और वो दोनों खिलाड़ी बीच मैदान में करते हुए, वो कहते हैं हर टीम की एक कमजोर कड़ी होती है, जो कमजोर कड़ी त्रस्त कराती है। अब देखिए तो 2 आपके बेहतर गेंदबाज अब शिवराज को याद करिए, राहुल को आपने 2-2 और अच्छे डाले, पूरे से 5 खिलाड़ी को आपने आउट किए, लेकिन उसके बाद में जो 4 ओवर है, 4 ओवर के पहले ओवर में बहुत सारे रन आए हैं। तो फिर से एक बार क्या सर जी लगता है आपको कि बिग वन की टीम कमबैक कर रही है इस टूर्नामेंट में और इस फाइनल मैच में? निश्चित आणि ती क्षमता आहे त्या संघामध्ये. नेहमीच आपण पाहतो की प्रत्येक वेळेस पहिल्या ऑर्डरचे जे फलंदाज आहेत, टॉप ऑर्डरचे फलंदाज यशस्वी होतातच असं नाही. मात्र ते अपयशी झाल्यानंतर खालच्या क्रमांकाच्या मिडल ऑर्डर्स आणि टेल एंडर्स जर खेळत असतील, तर ती टीम स्ट्रॉंग आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑन कैमरा आप देख रहे हैं डीजे मास्टर, आप सब्र कर लीजिए, गैलरी बहुत जबरदस्त है और उसके बाद में सारे लोग बैठे, ये लेकिन 3 ऑन कैमरा जो आप देख रहे हैं ना, ये तीनों एकदम खंबे पे एकदम परफेक्ट नजर मुकाबला और ऐसे फील महसूस करें, एक रेड टी शर्ट है, एक वो तीनों आप बातचीत करते नजर आ रहे हैं। सबसे सुखी प्रेक्षक मैं कहूंगा। खरं तर ह्या मैदानाची बांधणी करणाऱ्या इंजिनियर्सला आपण धन्यवाद देऊ. त्यांनी अशा प्रकारे ते खांब बनवून ठेवलेलं आहे, की तिथे सुद्धा त्यांना माहिती आहे, की भविष्यात जर गर्दी झाली, तर इथे सुद्धा प्रेक्षकांना बसता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं या ग्राउंडचं डिझाइन करण्यात आलेलं आहे. जी बोलो। कल्पकता त्याला म्हणतात आणि इंजिनियर्सच्या कल्पकतेला दाद देऊ आपण. हो, 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 हो. इथे झट आणि पॅडमध्ये चेंडू परफेक्ट यॉर्कर आणि एका मोठ्या खेळाडूचं असतं. शुक्र लीजिए। एक कसील बल्लेबाज को जो कि दम चुकी थी, जिनकी आंखें जम चुकी थी, लेकिन लेफ्ट हैंड गेंदबाज को कितना जबरदस्त अमित आए और अमित छाए, बिल्कुल परफेक्ट यॉर्कर लेट डिलीवरी और अस्त व्यस्त किया, यहाँ पर क्लीन बोल्ड किया सोहेल सैयद, जो कि एक तूफानी बल्लेबाजी कर रहे थे। मानो कि बिग वन की टीम अब वो कहते हैं ना एक रफ्तार पकड़ी थी, लेकिन उसके बीच में एक कहते हैं निर्णायक खिलाड़ी, गलांडवाड़ी का चैंपियन गेंदबाज अमित आए और अमित छाए। दांडी गुल वाला कार्यक्रम सजी होता हुआ 42 पे एक और झटका, छठी विकेट गई है अपने डगआउट में। अगदी मोजून मापून आपण म्हणतो ना, परफेक्ट पाय आणि बॅट यांच्यामध्ये टाकलेला हा चेंडू. म्हणजे आपण म्हणतो ना, अंगठा तोड, पायाचा अंगठा तोडून टाकणारा हा चेंडू होता. तिथे अंगठा थोडासा बाजूला केला, पाय थोडा बाजूला केला आणि चेंडूला वाट मोकळी करून दिली लेफ्ट वरती जाण्यासाठी. इथे बघायचंय जी विकेट खरं तर त्रास देत होती, थोडीशी अडचणीची ठरायला लागली होती. 5 विकेट अगदी सहज मिळाल्या होत्या. आपण म्हणतो ना, एखादी विहीर खोदताना वरची माती भुसभुशीत लागते, तशी माती वरची भुसभुशीत होती.
पण नंतर जो कठीण खडक लागला होता तो फोडायला थोडंसं अवघड गेलं. मात्र मला वाटतंय चांगली मोठं डायनामाईट लावून हा देखील विस्फोट घडवून आणलाय आणि हा खडक सुद्धा तोडलेला आहे. नाही, 6 गडी बाद झालेत. तेच. धावफलकावरती जाऊयात. 43 धावा. 6वं षटक इथे सुरू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अमितला बघतोय. यश पहिल्या चेंडूवरती अमितला मिळाले. अजून 4 चेंडू अमितचे आहे आणि आता तुम्ही बघाल की त्याच्या समोर येणार आहे तो फलंदाज अभि. अभिनं देखील एक षटकार ठोकलेला आहे. 10 धावसंख्येवरती अभि नाबाद आहे. आणि एका बाजूने नवीन फलंदाज हो, उंच उचललेला हा चेंडू प्रसाद क्षेत्ररक्षक गलांडे. खाली. यस आणि अभि देखील बाद. सोहेल सैयद भी गए, उसके बाद में अभी नरूटी गए। ऐसे बहुत बार होता है कि एक अच्छी पार्टनरशिप बनती है, तो उसके बाद में जब एक विकेट जाती है, तो दूसरा पार्टनर भी वैसे चले जाते हैं। बहुत बार देखा है हमने और वही काम अमित ने किया है। लेकिन कहीं न कहीं वो मैच चेंज कराने वाला ये फिर से एक बार गेंदबाज आया। एक वक़्त लग रहा था कि सब कुछ अच्छा चल रहा है, लेकिन उसके बाद में थोड़ा-सा खराब होना और टाँगा पलटी। घोड़ा पर वो कहते हैं ना, उस कुछ तरह से बातें होती हुई, लेकिन अमित कमाल की गेंदबाज है। अब बल्लेबाजी करने के लिए वो कहते हैं बिग वन के स्टार खिलाड़ियों में इनका नाम शामिल। सागर दादा बंडगर पाटिल बीच मैदान में बल्लेबाजी करने के लिए। निश्चित सागर बंडगर वरच्या क्रमांकावरती खेळणारा खेळाडू आहे. आज जवळपास 9व्या क्रमांकावरती फलंदाजीला येतोय. आणि जबाबदारी आहे टीमची यावेळेस. त्याच्या अनुभवाचा फायदा किती उठवतोय संघासाठी हे देखील बघायचंय. चांगला फटका, फाईन खेळला, फाईन लेगला क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न. इथे सागर बंडगरला 2 धावा निश्चित प्राप्त होणार आहेत आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. पहिले 5 फलंदाज 20 धावसंख्येवरती परतले होते. त्यानंतर 22 धावांची भागीदारी अभि बंडगर सोहेलमध्ये झाली. सोहेल बाद झाला. पुढे अभिनं 1 धाव काढल्यानंतर गानबोटेने 1 धाव काढल्यानंतर अभि नरोटे लगेच परतला आणि दोन्ही जे जमलेल्या जोड्या होत्या, जमलेली जोडी होती खरं तर ती मात्र दोघंही लगेच एका पाठोपाठ परतलेले आहेत. लव्हबर्डची जोडी आपण म्हणू शकतो. लव्हबर्ड नावाचा एक छोटा पक्षी असतो 1.5 ग्रॅम वजनाचा. हो, हो, हो. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली चेंडूच्या आणि यस, यस आसमान से गिरा और खजूर में अटका. फलंदाज होणार आहे बाद वो कहते आणि मोठा धक्का असेल हा. 8वा फलंदाज कोसळलाय. शुक्रिया। देखिए विकेटें जा रही है, विकेटें बहुत ज़बरदस्त अगर देखिए तो पहले ओवर में विकेट गई नहीं, उसके बाद में हर ओवर में विकेटें गई है सर जी। बीच में 45 45 रन लगे बोर्ड के ऊपर। देखिए दौर आता है, दौर चलता है। एक बेहतर टीम भी वो कहते हैं ना कि सारी चीज़ें ऐसी होती रहती हैं। अब यहाँ से अब दुविधा में कि ये छठा ओवर ही प्रगति में है अमित का और अमित ने क्या ज़बरदस्त गेंदबाज़ी की है। अमित ने भी 2 विकेट लिए हैं और 3 विकेट लिए हैं अमित ने। ओह! ये भी अच्छी गेंद थी। ओह! अब क्या कर रहे हैं दोनों? डांस करेंगे डांस। अरे नहीं, 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 नहीं लक्ष्या हाँ, व्हाइट ना ये आउट नहीं है। तो दोनों ऐसा मज़े में आता है। कहानी खत्म 6 की 6 के बाद में 45 रन लगे बोर्ड के ऊपर 8 विकेट के नुकसान पे टीम बिग वन। 6 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावफलकावरती धावा. अच्छा। अरे, अरे, अरे! 45 रन लगे बोर्ड के ऊपर। आप देखिए तो क्या यहाँ से देखिए कुछ 12 गेंदें अविशेष है। 12 गेंदों में अगर ये 12 गेंदें खेल लेती है टीम, तो मेरे हिसाब से फिर भी 15-16 भी रन बनाती है, तो 60 तक भी अगर बनता है टोटल, तो अच्छा टोटल हो सकता है। क्या वो होने वाला है। गेंदबाज में फिर से एक बार हेमराज। निश्चित मॅच सुरू राहणार आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. अजून 2 षटकं बाकी आहेत. आपण बघतोय इंदापूर क्रीडा महोत्सव. या क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल या खेळासाठी शॉटी बॉल व्हॉलीबॉल होणार आहे. मुलांसाठी
बक्षीस आहे. पहिल्या क्रमांकाचं 25,000, दुसऱ्या क्रमांकाचं 15,000, तिसऱ्या क्रमांकाचं 11,000, चौथ्या क्रमांकाचं 8,000, 5व्या क्रमांकाचं 5,000, 6वा क्रमांक 3,000, 7वा 2,000 आणि 8वा क्रमांक 1,500. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि 9वा फलंदाज सुद्धा बाद. नवीन फलंदाज थँक यू डीजे. थँक यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. खरं तर पहिले 5 फलंदाज बाद झाले 6व्या गडासाठी. थँक यू डीजे. 6व्या गडासाठी मोठी भागीदारी झाली 22 धावांची. मात्र तिथून पुढे पुन्हा एकदा डाव कोसळलेला आहे. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलेला आहे. की एखाद्या माळ तुटल्यानंतर निखळणाऱ्या मण्यांप्रमाणे डाव कोसळलेला आहे. निखळून पडलेला आहे. ही सायकल स्टँड प्रमाणे एक सायकल पडल्यानंतर बाकीच्या सायकल पडतात, तसा डाव एखादी दरड कोसळावी तसा डाव कोसळलेला आहे. कोण सावरणार, कोण उभं करणार, शेवटची जोडी आता मैदानामध्ये असणार आहे. आपण चर्चा करत होतो. 276 असते. अरे नाही, शायद यहाँ सर ये आखिरी जोड़ी, आखिरी उम्मीद अपनी टीम के बीच मैदान में कप्तान आए हैं सीना तान। यहाँ से अगर देखिए तो 45 पे 9 विकेट। आखिरी जोड़ी अब बल्लेबाजी करने के लिए तुषार का साथ निभाने के लिए पप्पू आए हैं बल्लेबाजी करने के लिए। हेमराज को सफलता मिली है। हेमराज को भी विकेट मिली है। यहाँ से अगर देखिए तो क्रुशियल मुकाबला है ये, फाइनल मैच। इस साल का इंदापुर क्रीड़ा महोत्सव, अंतून गांव के चैंपियन कौन बनेगा उसके ऊपर सबकी निगाहें। आखिरी जोड़ी है, कितना ये नाक में दम करेगी इसके ऊपर सबकी चर्चा, सबकी निगाहें। चांगला फटका इथे आपण बघू शकतो. संघनायक मैदानामध्ये आपण बघणार आहोत पप्पू ढवळे यांना. मी देखील खूप दिवसानंतर पप्पू ढवळे यांची फलंदाजी बघतोय. त्याचा आनंद घेतोय. एक टीमचा कॅप्टन म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका सातत्याने भिगवणसाठी पप्पू ढवळे यांनी दाखवलेली आहे. आज देखील आपल्या टीमसाठी त्याच भूमिकेमध्ये मात्र प्रत्यक्षात बॅट घेऊन मैदानामध्ये उतरावं लागणार आहे. पप्पू ढवळे एक चांगला संघनायक, धुरंधर नेता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि इथे बघायचंय पंचांचा डिसिजन यास वाईड आहे. गोलंदाज रेड झोन मध्ये जरूर होता, मात्र तरी देखील बॅने सकट यांनी व्यवस्थित तो बॉल बघितलेला आहे आणि वाईडची घोषणा. एका धावेबरोबर धावफलक 46. एक धाव आता महत्वाची आहे. येस, एका एका धावेला सोन्याचं मोल आलेलं आहे. कारण जी धाव एक धाव पुढे जाणार आहे ती अत्यंत महत्वाची ठरणार. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि त्यामुळंच कुठपर्यंत हा डाव घेऊन जातायत. शायद ये यहाँ से रन एक और आते हुए जुड़ते हुए जैसे जैसे वो आगे जाए। पण बघतोय इथे मॅरेथॉन स्पर्धा देखील होणार आहे आणि मॅरेथॉनसाठी मुलांसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ₹14,000, दुसऱ्या क्रमांकाचं ₹12,000, तिसऱ्या क्रमांकाचं ₹10,000, चौथा 8,000, पाचवा 6,000, सहावा 4,000, सातवा 3,000, आठवा 2,000 अशी 8 पारितोषिक आहे. मॅरेथॉन मध्ये देखील पप्पू ढवळे यांचा खूप चांगला फटका आहे. मात्र एकच धाव इथून प्राप्त होऊ शकते आणि भिगवण संघ हळूहळू पुढे पोहोचेल. तो 49 धावा. आता यावेळेस काय आहे, की तुम्हाला शेवटचा चेंडू खेळणं महत्वाचं आहे. त्यामुळे विकेट तोपर्यंत पेशन्स दाखवणं गरजेचं आहे. धावा मिळाल्या नाही तरी चालतील, मात्र विकेट शेवटपर्यंत ठेवणं जेणेकरून एक धाव टीमसाठी जोडली जाऊ शकते. तर मुलींसाठी एक बक्षीस आहे. 8 बक्षिसं मुलींसाठी देखील मॅरेथॉनसाठी आहे. पहिला क्रमांक 14,000, दुसरा 12,000, तिसरा 10,000, चौथा 8,000. यस, शॉट मात्र चांगला. क्षेत्ररक्षक तिथे खाली. ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो ते काही घडलं नाही आणि सगळे फलंदाज बाद झालेले आहेत.
थँक्यू डीजे. पण मॅरेथॉन स्पर्धेतल्या बक्षिसांची चर्चा करत होतो. मुलींसाठी 14,000, 12,000, 10,000, 8,000, 6,000, 4,000, 3,000 आणि 2,000 अशी 8 पारितोषिक आहेत. ते तुमचा मोबाईल नंबर काय? तो बॅनर माझा मोबाईल सुचवला. स्पर्धा कोणत्या क्रीडा महोत्सव खऱ्या अर्थाने अनेक क्रीडा स्पर्धा या मैदानामध्ये भविष्यामध्ये होणार आहेत. आपण बघू शकतो. थांबा डीजे. डीजे 1 मिनिट. डीजे, डीजे थँक्यू. वर घ्या बोल. माझ्याकडे खूप मोठा मेसेज आहे. तर व्हॉलीबॉलमध्ये आपण पासिंग आणि शॉटी असे 2 प्रकार बघतो. त्यापैकी शॉटी व्हॉलीबॉल स्पर्धा इथे होणार आहे. मुलींसाठी ही स्पर्धा नाहीये. कारण मला वाटत नाही की मुलींचा मी शॉटी बॉल अजूनपर्यंत बघितला नाही. मुली पासिंग व्हॉलीबॉल किंवा बीच व्हॉलीबॉल वगैरे मध्ये मुली असतात. शॉटी व्हॉलीबॉलमध्ये मुलींचे संघ नसतात, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे ही फक्त पुरुषांसाठी आहे. त्यामध्ये 25,000 पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, 15,000, 11,000, 8,000, 5,000, 3,000, 2,000, 1,500. खरं तर ही बक्षिसं खूप मोठी आहे. कारण तालुका वाईज स्पर्धा आहे. 51,000चं शॉटी बॉलमध्ये बक्षीस असेल ना, तर मी हरियाणाची टीम खेळलेले बघितलेले आहेत. शॉटी व्हॉलीबॉलला खूप लांबून संघ येतात, खेळतात. बॉल शॉटी आहे, मात्र स्पर्धा हौशी आहे. इथं कोणताही व्यावसायिक खेळाडू नाहीये, तर सगळे ग्रामीण भागातील हौशी खेळाडू आहेत आणि खूप चांगलं व्यासपीठ खरं तर मामांच्या माध्यमातून तयार होतोय. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार होतंय. कबड्डीसाठी मुले आणि मुलांच्या गटामध्ये बक्षीस आहेत. 10,000 पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 8,000, तिसरं बक्षीस 5,000 आणि चौथं बक्षीस 3,200. तर मुलींसाठी डीजे थांबा. मुलींसाठी सुद्धा पहिलं बक्षीस 10,000, दुसरं 8,000, तिसरं 5,000, चौथं 3,200. बॅडमिंटन या खेळामध्ये देखील बॅडमिंटन डबल्स होणार आहे, सिंगल्स नाहीये. त्यामुळे डबल्स मुलेमध्ये 6,222 पहिलं बक्षीस, 4,222 दुसरं बक्षीस, 3,222 तिसरं बक्षीस, 2,222 चौथं बक्षीस. तर बॅडमिंटन मुलींसाठी 6,222 पहिलं, 4,222 दुसरं, 3,222 तिसरं आणि 2,222 चौथं बक्षीस. तर क्रिकेट मुलांसाठी क्रिकेटचा खेळ आहे. त्यामध्ये 42,222 पहिलं बक्षीस आहे, 22,222 दुसरं बक्षीस आहे. तर तिसरं बक्षीस 12,222, 8,222 चौथं बक्षीस आहे आणि फायनल मॅच जी सुरू आहे, जो जिंकणार आहे त्यांना डेफिनेटली 20,000 रुपयाचा बेनिफिट होणार आहे. निश्चित या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा 15 ते 20 मध्ये आहे. व्हॉलीबॉल, कबड्डी आणि बॅडमिंटन या 3 स्पर्धा 20 प्रकारातल्या स्पर्धा होणार आहेत. याची सर्वांनी त्यानंतर कुस्ती मला वाटतंय 21-22 लाच होणार आहे कुस्ती देखील आणि मॅरेथॉन ती देखील 21-22 लाच होणार आहे. हा? मॅरेथॉन 22 तारखेला होणार आहे. सकाळी 6 वाजता. मॅरेथॉन सकाळी 6 वाजता 22 तारखेला सुरू होणार आहे. याचे सर्व खेळ आणि सगळ्यांनी सहभाग व्हा. तुम्हाला मगाशी मी सांगितलंय की पुणे जिल्ह्यातले पूर्ण 13 तालुके आणि मी म्हणजे कधीतरी बघतो पुणे शहरामध्ये जिथे सगळ्या गेम्स होतात परंतु वेगवेगळे इव्हेंट असतात. एका इव्हेंटमध्ये महापौर चषक पुण्यामध्ये होत नाही, पिंपरी चिंचवडमध्ये पण होत नाही. त्यामुळे ही एक अनोखी स्पर्धा आहे. पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. कारण एकाच वेळी इतक्या सगळ्या क्रीडा प्रकारांना घेऊन क्रीडा महोत्सव आयोजित करणारे पहिले आमदार आहेत ते म्हणजे दत्तात्रय मामा भरणे. आणि त्यामुळं आपली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळाडूंनी सर्वांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. जो खेळ आपल्याला खेळता येतो त्यामध्ये एंट्री करा आणि डेफिनेटली खेळा. पराभव होऊ द्यात, एकच जिंकणारा असतो, आपल्याला विजय मिळणार नाही. मात्र सहभागातला आनंद खूप मोठा आहे, तो आनंद घ्या आणि निश्चित आमदार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभे राहा. विशेष म्हणजे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी श्रीराज भैया भरणे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. युवकांना मोठी संधी या निमित्ताने प्राप्त होते. तालुक्यातील युवक या क्रीडा संकुलवरती येणार आहे, आपली विजूगुषू वृत्ती दाखवणार आहे, खिलाडी वृत्ती दाखवणार आहे, आपलं खेळाडू नैपुण्य दाखवणार आहे
आणि म्हणून ही स्पर्धा सर्वांसाठी महत्वाची आहे. आणि एक एक लक्षात ठेवा, जाता जाता मी जरूर एक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. ज्यावेळेस एखादा नेता तयार होतो तो असा सहज तयार होत नाही. त्यासाठी अनेक पिढ्या खर्ची घालाव्या लागतात, तेव्हा एखादा नेता तयार होत असतो. आपलं भाग्यवान आहे, की मामांसारखं एक अतिशय दमदार उमद नेतृत्व जे कर्तृत्वशील आहे, जे विकासशील आहे आणि या परिसराला वेगाने पुढे घेऊन जात आहेत. तर अशा नेतृत्वाला साथ देणं हे आपलं सर्वांचं पहिलं कर्तव्य असतं. ज्यावेळेस नेतृत्व आपण जपतो, त्यावेळेसच नेता पुढे जाऊन आपल्यासाठी अधिक नवनवीन गोष्टी आणणार आहे. जर मामा नसते, तर मला वाटत नाही इथे क्रीडा संकुल उभं राहिलं असतं. निश्चित कधीच राहिलं नसतं. आणि अजून भविष्यात देखील अशा काही योजना ज्या आपल्या परिसरामध्ये येणार आहे, ज्याचा आपल्याला फायदा होणार आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना वर्षानुवर्ष फायदा होणार आहे. त्यामुळं मामांसारखं नेतृत्व जपणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. म्हणून मामांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, त्यांना सपोर्ट करा आणि पुन्हा एकदा त्यांना आपलं सर्वांचं नेतृत्व करण्याची संधी द्या. त्यामध्येच आपलं सर्वांचं सौख्य सामावलेलं आहे. जाऊया मैदानामध्ये. ग्रँड फिनाले, पहिला क्रीडा महोत्सव आणि पहिली अंतिम लढत. पहिला विजेता कोण? पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला? सगळेजण सांगतील वेस्ट इंडिज. परंतु 8वा कोणी जिंकला? इकडे-तिकडे बघतील. कोणी नाही सांगता येणार. त्यामुळं ही स्पर्धा जिंकणारा संघ वर्षानुवर्ष सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. तो कोण? गलांडवाडी की दिगवान? पहिला चेंडू. शफीक शेख सामने प्रसाद गलांडे और स्विच इट और ऑफ द बैट प्रसाद गलांडे की ताकत है और ये नजाकत भरा शॉट 4 रन। हा पुष्पा नव्हता. तो कोण होता? तुम्ही गेस करा. तेरी झलक शर्फी, क्या झलक दिखाई यहाँ पर प्रसाद गलांडे ने। सामने शफीक शेख है, लेकिन पहले गेंद पे चेक किया, 4 के साथ में खाता खोला है प्रसाद गलांडे ने। शफीकचा चेंडू. हो, हातोडा, हॅमर शॉट. हातोडा टाकला चेंडूवरती. 4 रन. आता मोडून फेकणार. Ooh! हाथ राइट राइट का क्या बात है, वो डर के पूरा पूरे अभी छुट्टी हुई है, लेकिन ये सामने भूत बंगला जैसा डैनी कैसा दिखा। कमाल के चौके। ये मानो कि ये शॉट पे ना सजे आपने तो हथौड़ा प्रहार का, मैं तो कहूंगा चापट शॉट। अंथुर्णे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्मान्य दत्तात्रेयजी गायकवाड आणि माजी सरपंच सन्मान्य विशालजी साबळे या दोन्ही अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. शफीक इथे इथे पूर्ण इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, मात्र फसलेला. तुम्ही बघाल, काही फलंदाज आहे ना, हे बॉलवरून मोरपीस फिरवतात. म्हणजे त्यांची बॅटवरती अलगद बॅट अशी जाते बॉलवरती, जणू काय बॉलला सुद्धा गुदगुल्या व्हाव्यात. काही फलंदाज अक्षरशः कुऱ्हाडीचा घाव घालतात, काही हातोड्याचा प्रहार करतात, काही आसूड ओढतात. तर इथे तुम्ही हातोडा बघितला, अगोदरचा शॉट होता तो परफेक्ट कलात्मक होता. कलात्मकतेचा आविष्कार होता मी तर म्हणेन. पुन्हा एकदा इथे 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 फसवलंय. चेंडू उंच आकाशामध्ये आणि इथे सोहेल डाऊन द बॉल, टेकन गुड कॅच.
Crucial moment. ये गेंदबाज ये सात समंदर पार वाला कहानी है। अगर देखिए तो इस बार गलती नहीं है, काफी एक्सपीरियंस वाले गेंदबाज हैं। प्रसाद ने गलती की कि बल्ला पहले शॉट है खेल बैठे, लेकिन हर चारों गेंदों में अगर देखिए तो चारों गेंद वेरिएशन से डाले हैं। हालांकि दो शौ गेंदों पे बड़े दो चौके मिले, लेकिन उसके बाद में इंप्रूव करना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन चौथी गेंद में पूरी तरह से अस्त व्यस्त गई है प्रसाद गलांडे को। अब आए हैं प्रवीण उर्फ बाबा साहब गलांडे बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान में, सामने शफीक शेख, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला। ओए ये सीधा बल्ले से मिड ऑफ के ऊपर से खेला है सोहेल सैयद फिर से बाहर। ये शॉट काफी अच्छा है, शायद देखिए सर जी एक रन आया, लेकिन शॉट की आप जितनी चाहे तारीफ करें वो कम है, क्योंकि शॉट गजब का था। खेळाडू देखील प्रवीण गलांडे आहे आणि आपल्याला माहित आहे की ज्याने सरळ बॉल होता समोर आणि विशेष म्हणजे हा शॉट खेळण्यासाठी किती तुमच्याकडं दिलबर हे दिलदार सोन्याला सुंदर तुला बघा. आपण बघितलंय की ज्या पद्धतीने चेंडू उडवला होता वायडिश मिड ऑफ जो सर्कलच्या आतमध्ये त्याच्या बरोबर डोक्यावरून चेंडू खेळला. अफलातून टायमिंग इथे साधलं प्रवीणने. त्यानंतर परत एकदा गुड लेंथ बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ वायडिश मिड ऑफ क्षेत्ररक्षक तिथे पोहोचते. धाव अशक्य आहे इथे. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते. त्यानंतर शफीकनं जे कमबॅक केले ते लाजवाब आहे. हे अनुभवी खेळाडूची ओळख आहे. षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9. पहिलं षटक संपलं होतं बिग वन संघ. कोणताही गडी बाद नसताना 9 इथे 1 गडी बाद 9 आहे. कहते हैं शुरुआत अच्छी लगातार वही है ना, दो चौके दिए खेले थे शफीक शेख ने, और यहाँ पर दो खेले थे प्रसाद ने, लेकिन ये कहीं ना कहीं वो विकेट प्रसाद गलांडे की विकेट बड़ी विकेट हो सकती है, मैच में टर्न आ सकता है, लेकिन कहते हैं क्रिकेट हो या जिंदगी का मैदान हो, मौका हर एक को मिलता है, लेकिन उस मौके को बुनाने वाला बहादुर होता है। और बहादुर वो कि हर नक्शे कदम पे कामयाब चलने के लिए कामयाब होता है। कामयाबी हर कोई मिलती है, हर कोई सफलता मिलती है, लेकिन उसके अपने नक्शे कदम पे चलना बहुत जरूरी है। क्या वो चलेंगे? गेंदबाजी में बदलाव होता हुआ दूसरी ओर लेकर गेंदबाजी सज है। अगर 1-2 विकेट जल्दी आते हैं और तो गलांड वाली टीम भी प्रेशर में आ सकती है। फिलहाल वैसे हमारे अच्छे कैमरामैन अगर देखिए सोनू सावरकर ये भी आए हैं, आपका भी स्वागत है। लेकिन फिलहाल मुकाबला सर जी 1-2 विकेट भिगोन को भी मौका मिलेगा। निश्चित भिगवण हा संघही काही बर्फाचा गोळा नाहीये. तोही कणखर पाषाण आहे. त्यामुळं ते अशी सहज मॅच सोडणार नाहीत. चिवट झुंज देणार हे निश्चित आहे. दोन्ही संघ तितक्याच तीच आहेत आणि विशेष म्हणजे एकमेकांसमोर अनेक वेळा पराभव दोन्ही संघांनी स्वीकारले. त्यामुळं या सामन्यामध्ये कोणी हाराकिरी मानणार नाहीये. बघायचंय उजव्या हाताने राउंड द विकेट रिव्हर्स अटेम्प्ट प्रवीण गलांडेचा ट्रेडमार्क शॉट 4 रन. पाहुण जेवला काय तिकडं? भांडी घासून झाली असेल तर या आतमध्ये. या इकडं आता. क्या जबरदस्त शॉट था, काफी जबरदस्त शॉट था ये, और काफी कमाल का शॉट था। उनका ट्रेडमार्क शॉट भी है, हालांकि पसंद करते हैं, लेकिन यहाँ पर लग रहा था मुकाबला फंसा है। यश आए गेंदबाज में, लेकिन सामने प्रवीण ने कहा आ जाइए, मोस्ट वेलकम, स्वागत है आपका। 13 रन लगे बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे टीम गलांडवाड़ी। सामने यश है, क्या अपनी टीम को यश प्राप्त करके देंगे? यश है, यश। यशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पप्पू ढवळेनं इथे बघायचंय चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप आणि पुन्हा 4 लागोपाठचा दुसरा लांडेचा सुपर सॉनिक चौकार. क्या किरण का अब नंबर है, क्या किरण की झलकी आप देखने मिलेगी सबको। किरण किरण के किरण। क्या बात है।
वो कहते हैं ना, दो ये मेले में बिछड़े हुए थे, आज इस क्रीडा संकुल में आके मिले हैं। एक तरफ किरण है, दूसरी तरफ सूरज सकट है। नहीं, 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 नहीं। सुजीला वही या तो कमाल के 2 गेंदों में 2 कड़क चौके देखने मिले हैं। ब्रांड खिलाड़ी बीच मैदान में फिर से एक बार। ये भी जबरदस्त है। बिल्कुल पॉइंट के ऊपर से एक और बहारदार शॉट, शरण बैक टू बैक 3-4। अयो! ए जीते। धुई-धुई। थँक यू. निंजुरी. परत त्या पैसे वर द्या ना इकडे. आपण बघतोय डेनिस सकट या अंपायर्सला खरं तर प्रवीण गलांडेनं आज वेड लावलंय प्रेक्षकांना. तर डेनिस सकटनं सगळ्यांचं वेड पळवलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी, बॅक टू बॅक 3 बाउंडरीज इन रो. चलो. सलग 3 चौकार बोला ना. आणि चौथा देखील लागोपाठचा चौथा चेंडू सीमारेषाला चिरून, फाडून, तोडून, फोडून, भेदून 4 रन. क्या बात है, क्या अदा है, क्या चाल है, क्या ढाल है। ये जनाब बंदा बहुत कड़क है। थँक यू डीजे. 25 धावा. थँक यू डीजे. 25 धावा, लागोपाठचे 4 चौकार प्रवीणच्या बॅटमधून आज कॅप्टन नॉक आपल्याला बघायला मिळतोय. कॅप्टन इनिंग्स बघायला मिळते आणि काय दमदार खेळ इथे मैदानामध्ये दाखवलाय प्रवीण गलांडेनं. पहले 4 आए हैं, क्या 6 पे 6 के ऊपर 6 चौके देखने मिलेंगे इस मैदान में। 105वां, 5वां, जिसकी डिमांड है और वो क्या आ रहा है। बहुत अच्छी फील्ड वहां पर देखने मिली, लेकिन शॉट कड़क था, उसके ऊपर बहुत उम्दा फील्डिंग। जो पहले दिन काम किया था बाबा साहेब गलांडे, इन्होंने वही काम आज अंतिम दिन में करते हुए। नॉक इनकी जबरदस्त है, ये खिलाड़ी खास है जनाब, ये बंदा बहुत कड़क है। कड़क बल्लेबाजी करना इस खिलाड़ी की आदत है। और बीच मैदान में करते हुए 27 रन लगे बोर्ड के ऊपर, आधे से ज्यादा रन सजीव बन गए। दूसरा हो रही प्रगति पे, ये खेल ज्यादा देर चलेगा नहीं ऐसा लगता है, लेकिन क्रिकेट में कुछ ये 27 रन, 27 रन, 2 की कहानी खत्म, 1 विकेट के नुकसान पे 27 रन। दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. कारण विजेतेपद तुमच्या पुढ्यात आहे. प्रश्न बक्षीस जरी ₹20,000 फरक असेल, 42,222 आणि 22,222. मात्र मला वाटत नाही की या ₹20,000 जिंकण्यासाठी कोणी खेळत असेल. हे जिंकणं महत्वाचं आहे. मात्र बघायचे आतापर्यंतचे दोन्ही संघांचे सामने खरं तर घरी करायला दिलेला अभ्यास होता. प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर दोन्ही संघांना इथे सोडवायचे. मला वाटतं कठीण प्रश्न विचारलेत आज भिगवणच्या संघाला आणि तुलनेने सोपे प्रश्न राहिलेले आहेत ते गलांडवाडीच्या संघाकडे. ते काय कमाल होणार आहे. आतापर्यंत डोंगर टेकड्या सर केलेल्या आहेत दोन्ही संघांनी. प्रत्यक्षात एव्हरेस्टची चढाई या सामन्यामध्ये करायची आहे. हो, हो, हो. रिव्हर्स अगोदरच ठरवलं होतं. खूप लवकर ठरवलं होतं. एक गंमत असते पहा, तुम्ही ज्यावेळेस रिव्हर्स खेळताना चेंडू जर खाली येत असेल, तर तो खेळणं थोडंसं कठीण जातं. तर त्यासाठी एक वेगळं टेक्निक असतं. कारण रिव्हर्सचा शॉट हा लिफ्ट होत असतो. तो वर जात असतो. अशा परिस्थितीमध्ये जो टेनिस बॉलला खेळला जातो प्रॉपर. पण इथे हा चेंडू खूपच अवघड ठरला. तो फलंदाज स्वप्नीलसाठी. स्वप्नील नरुटेने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील खूप शानदार इनिंग सादर केली होती. स्वप्नील ऑन स्ट्राईक. पुढे येत खेळायचा प्रयत्न इथे फसलेला. बॅटला मिस करत चेंडू
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव ठरेल. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज शफिक आहे. या अगोदरचं षटक देखील आपण शफिकचं पाहिलं होतं. 2 चौकार पहिल्या 2 बॉलला आल्यानंतर त्याने ज्या प्रकारे कमबॅक केलं आणि इथे काय स्टार्ट आहे शफिककडून. स्वप्नील समोर एक मोठा प्रश्न त्याने निर्माण केलेला आहे. लक्ष नजीक आहे, लक्ष जवळ आहे, मात्र तरी देखील भिगवण लढतोय. हो, व्हॉट अ कॅच! व्हॉट अ कॅच! स्लिपमध्ये स्वप्नील बाद, दुसरं या शफिकला. सात, सात. शिवराज आला नाही. बघा इथे दुसरं यश शफिक. शफिकने या अगोदर देखील फलंदाज बाद केला होता पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा शफिकला यश इथं मिळतंय. कहते हैं ना एक्सपीरियंस काम आ रहा है सर जी। आप एक्सपीरियंस आपका कितना है उस तरह से एक तरफ से दूसरे की पिटाई होती है, पिटाई होने के बाद में कमबैक कराया जाता है। अब शिवराज आए हैं, गेंदबाजी में अच्छा काम किया है, बल्लेबाजी में एक बेहतर, वो कहते हैं इंदापुर तालुके का सबसे बेस्ट ऑलराउंडर आप बीच मैदान में देख रहे हैं। शिवराज तो सामने शफिक शेख, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला। ओए होए 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 क्या बेहतर गेंद थी ये। एक और क्लासिक गेंद। यहाँ पर थोड़ा-सा शफीक शेख नाराज नजर आ रहा है। क्या महीन सा किनारा लगा था? क्या मौका यहाँ पर बनाया था शफीक शेख ने? क्योंकि बहुत अच्छी गेंद डाली थी। 4 गेंदें जिसमें से 1 विकेट मिली है, 3 डॉट गेंदें। तो प्रेशर थोड़ा-सा यहाँ पर बढ़ता नजर आ रहा है। 27 रन लगे बोर्ड के ऊपर, 23 रन दरकार है मुकाबला जीतने के लिए। इस साल का इंदापुर क्रीडा महोत्सव जीतने के लिए टीम गलांडवाड़ी के लिए 23 रन दूर टीम गलांडवाड़ी। शफिकचं मात्र भरपूर कौतुक व्हायला पाहिजे. यस, लागोपाठचा 5वा चेंडू निर्धाव आहे. शफिकनं या अगोदरच्या सामन्यामध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये सकाळी गोलंदाजी केली होती. 2 षटकं, कोणताही निर्धाव नाही. 7 धावा आणि 2 विकेट. तर या सामन्यामध्ये शफिकला आपण बघतोय, हे लागोपाठ 5 चेंडू निर्धाव आहे. तर 2 षटकं आतापर्यंत त्याने 11 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना बाद केले. काय गोलंदाजी म्हणजे पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही शफिकची. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकायला हरकत नाही शफिकवर. जबरदस्त कामगिरी. येस, तिथे शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तिथे पोहोचेल तोपर्यंत एक धाव. निर्धाव षटक होऊ शकलेलं नाही. मात्र एक धाव या षटकामध्ये 2 षटकामधून 2 विकेट काढत 10 धावा शफिक खर्च करतोय. तर धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा गलांडवाडी. 28 रन लगे बोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पे। हालांकि यहाँ से मुश्किल होने की जरूरत नहीं है। 22 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। यहाँ से देखिए तो अभी भी 30 गेंदें शेष है, 30 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। जाएंगे फिर से एक बार थोड़ी देर के लिए मुकाबला शुरुआत होगा। हम जाएंगे सीधा रुख करेंगे डीजे मास्टर की तरफ। शुक्रिया डीजे, आपने बहुत जबरदस्त गाना सुना, जो कि दिल को छूने वाला, कानों को एक अच्छा महसूस कराने वाला। ऐसा काम दिन भर करते आए हैं डीजे मास्टर। एक तरफ ओमकार है, दूसरी तरफ निखिल है। दोनों अच्छा काम करते नजर आए। फिर से एक बार गेंदबाजी में यश है कि इनको फिर से एक बार यश मिलेगा। सामने शिवराज और प्रवीण की जोड़ी। शिवराज आणि प्रवीण. नवं षटक. हो, उचललाय चेंडू. कोणी क्षेत्ररक्षक नाही. मात्र असूनही काही फायदा नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. शिव शिंदे. शिव शिंदे वेगळा आहे तो. तोच आहे. लागलाय ना? लागलाय गळाला मासा। लागलाय। कमाल का ये शॉट था। ये शॉट काफी जबरदस्त था। शिवराज, मैंने पहले कहा कि इंदापुर तालुके का बेस्ट ऑलराउंडर बीच मैदान में शिवराज। आने वाले सालों में इसका नाम और बड़े पर्दे में आ सकता है। सामने यश देखिए तो
जबरदस्त प्रहार करते हुए शिवराज 34 एक और साइड के क्षेत्र में वन बॉल्स इनटू द रोप 4 रन लवकर मॅच संपून जाईल बघा काना कुठे आता इधर आहे काना इधर ये काना अरे अरे समोर 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 चल 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 असा भेटत नाही मासा परत परत लागलाय ताना ताना बीच में आसान नहीं है बहुत मुश्किल काम टफेस्ट कॉल है यहाँ से रन तब जाएंगे तो 38 रन 12 रन दूर है इस साल का चैंपियन बनने के लिए चैंपियन का वो कहते ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते डॅनिस सगटला आज उजनीच्या डॅम मध्ये सुरमई सापडलेत. माझ्याच गाडी होय 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 अब मुश्किल है लेकिन नजर है इधर देखा उधर देखा और परफेक्ट वाइड लाइन साइन करते हुए डॅनी एकदा जोरात टाळ्या होऊन द्या डॅनीसाठी अजिबात कंजूसपणा करू नका वाजवले धावफलकावरती विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे आणि शिव बरोबरच प्रवीण गलांडे मात्र तडपदार फलंदाजी करत विजय आता जवळ आणतायत. मात्र 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. यहाँ देखिए 7 रन दूर है अपने इस जीत से 43 रन लगे बोर्ड के ऊपर फिलहाल देखिए तो इस टूर्नामेंट को सक्सेस करने में बहुत सारे लोगों का योगदान है उसके अंदर देखिए कमेंट्री बॉक्स में भी बहुत पहले दिन से एक अच्छा काम करने के लिए जाने गए पहचाने गए सबके चहीते इससे मैदान के साथ में जुड़ने वाले दादा गायकवाड़ और उसके साथ में शिवराज जी साबळे इन्होंने बहुत अच्छी इनके माध्यम से कमेंट्री बॉक्स में यहाँ से जलवे दिखे फिर से देखिए महाराष्ट्र के एक सबसे सफल जो कि कमेंटेटर आवाजों के जादूगर हमारे नरेश जी डोमे सर उनके साथ में जितेंद्र लोंडे सर यहाँ पर आए जो कि पुणे के बेहतर अंपायर उसके साथ में वसंत गावड़े सर राजूरी से और महाराष्ट्र के डांसर अंपायर डैनी सकट आप देख रहे हैं और इस धरती की शान किरण मासा ये भी आप देख रहे हैं आपका भी स्वागत रहेगा पुन्हा पुन्हा 4 धावांची मोहोर प्रवीण गलांडेच्या बॅट मधून. कमाल का ये शॉट है इस शॉट के साथ में 2 कदम दूर है इस साल का चैंपियन बनने के लिए टीम प्लांटवाड़ी चैंपियन वो किरदार निभाने वाले हैं मैं अक्सर कहता हूं कि ख्वाबों में के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते ख्वाब देखिए अपने घर पे और मैदान पे आके कर लीजिए पूरा गलांडवाड़ी ने देखा इस साल का ख्वाब और ये पूरा भी होगा इस साल के चैंपियन इंदापुर क्रीड़ा महोत्सव 2024 का चैंपियन द टीम नेवी गलांडवाड़ी चैंपियन ऑफ दिस ईयर. इंदापूर क्रीडा महोत्सवाची शानदार सुरुवात झालेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सुवर्ण पदक अर्थात विजेतेपद संपादन केलेलं आहे. अभिनंदन करूया गलांडवाडी संघाचं. प्रवीणजी गलांडे आणि टीम उपविजेत्या पदावरती पप्पू ढवळे आणि त्यांचा संघ अर्थातच भिगवण दोन्ही संघांचं अभिनंदन. क्रीडा महोत्सवाची आता कुठे सुरुवात झालेली आहे. 21 तारखेला कुस्त्यांचा फळ रंगणार आहे. कबड्डीचा देखील हाय फाय रंगणार आहे. शॉटी व्हॉलीबॉल देखील आपण बघणार आहोत. डबल्स बॅडमिंटन तर मॅरेथॉनचा आस्वाद आपण 22 तारखेला सकाळी घेणार आहोत. सर्व खेळाडूंना शुभेच्छा. ग्रामस्थ अंथुर्णे भरणेवाडी आणि पंचक्रोशी इंदापूर तालुक्यातील क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने या सहभागी व्हा आणि या महोत्सवाचा आनंद द्विगुणित करा.
या स्पर्धेच्या माध्यमातून खर तर मी मनापासून धन्यवाद देईल. एक मिनिट. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. माझ्यासमोर सलीमभाई आणि मी श्रीराज भैया भरणे यांचं मनापासून धन्यवाद देतो. अनिकेत दादा भरणे, अध्यक्ष भगवानराव भरणे प्रतिष्ठान, त्याचबरोबर रोहितजी साबळे, नितीनजी खरात, सगळ्या मंडळींचं मनापासून धन्यवाद देतो. आपण जरूर आम्हाला निमंत्रण दिलं. मला आपलं नाव माहित नाही. ऍडव्होकेट किरणजी धापटे. निश्चित खूप सुंदर आयोजन तुमच्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. एका ग्रामीण भागामध्ये अशी एखादी स्पर्धा उभी करणं निश्चित कठीण काम असतं. शहरामध्ये तुम्हाला कंटेस्टंट मिळतात, पण ग्रामीण भागामध्ये स्पर्धक तेवढ्या प्रमाणात